असेल तर आपल्याला असेच आंदोलन यापुढे वेळोवेळी करावे लागतील। हे काही पहिलंच आंदोलन, हे पहिलं आंदोलन असलं तरी हे आंदोलन पूर्ण मार्केट वन पसरणार आहे। तरी या आता फक्त आपल्या संतोष वैभवी फक्त आपल्याला बोलणार आहे, तिथं शांतपणे आपण शब्द ऐकावे, विनंती सर्वांनी शांततेत थांबावं। मी वैभवला विनंती करतो की तुम्ही 2 शब्द बोलावे। संतोष देशमुख अमर रहे। संतोष देशमुखांना न्याय द्या। सर्वांनी शांततेत बसा। 2 शब्द आपल्याला वैभव बोलू। नमस्ते। तुम्ही इथं आलात ही संख्या बघून म्हणजे काय बोलत ते सुचत नाहीये। तुम्ही अशाच खंबीरपणे आमच्या पाठीमागे राहा एवढीच विनंती करते। आणि जे आज दुःखाचा प्रसंग आहे, तुम्ही सगळे आमचं दुःख वाटण्यासाठी आलेले आहात। मी वैभवी संतोष देशमुख, संतोष अण्णा यांची मुलगी। माझे आजोबा रेणापूर तालुक्यातील वाला आहे। मी एवढीच विनंती म्हणजे तुम्हाला ते माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झालंय। त्यांची जी क्रूरपणे हत्या केली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच कायम आमच्या सोबत राहा। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। आणि माझे वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते। त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे केलं ते समाजासाठीच केलं। त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही। त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता अभियान काढले, तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत। माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते। आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा। न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब म्हणून। आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नाही तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। आणि असे जो गुन्हा झालाय माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे। आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले, आमचं सगळं कुटुंब मागे सारलंय आज। आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या। तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा, मी एवढीच विनंती करते। मोर्चाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते। खंबीरपणे उभा राहील याची ग्वाही देतो तुला। उद्या त्यानंतर 2 शब्द बोलतो।